नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला एक सोप्या पद्धतीमध्ये एक तुम्हाला स्वीट डिश दाखवणार आहे. तुम्हाला माहिती असेल कलाकंद असतं, बाहेर मिळतं ते विकत. तर ते कलाकंद आपण मिल्क पावडरने आता कलाकंद बनवणार आहे. एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही बघून घ्या त्यासाठी काय काय लागतं ते साहित्य. ही मिल्क पावडर आहे. मिल्क पावडर मी जे छोटे वाटी आहे ना ती 2 वाटी घेतलेली आहे. ही 1 वाटी साखर घेतलेली आहे, 1 वाटी दूध घेतलेलं आहे. हा लिंबाचा रस घेतलेला आहे, एकदम थोडा आहे, अर्ध्या लिंबूपेक्षा पण कमी आहे. आणि ही ड्रायफ्रूटची जरा पावडर थोडीशी ठेचून वगैरे ते ड्रायफ्रूटचं घेतलेली आहे, ती पावडर आहे. तर आता आपण बघूया कसं केली जाते कलाकंद. हे बघा, आता आपण एक कढई ठेवली आहे आणि ती कढई थोडीशी गरम होऊन दिली आहे. त्या कढईमध्ये आता आपण ही जे आहे मिल्क पावडर टाकणार आहोत. सगळं साहित्य एकदम टाकायचं आहे. मिल्क पावडर टाकणार आहोत. त्याच्यामध्येच आपण, मी तुम्हाला सांगायला मगाशी विचारली, 2 टेबलस्पून जे आहे ते घी टाकायचं आहे. जास्त नाही घालायचं आहे, 2 टेबलस्पूनच घालायचं आहे. ते घी घालायचं आहे. त्याच्यानंतर आपण ही 1 वाटी साखर घालायची आहे आणि 1 वाटी जे आहे ते दूध घालायचं आहे. आणि हे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं मी असं चांगलं मिक्स करून हे आता अगोदर घेत आहे सगळं. आणि हे मिक्स करून थोडीशी साखर त्याची वितळून द्यायची आहे. आणि मिल्क पावडरची जास्त गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत. तर हे बघा, असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये आपण जो लिंबाचा रस आहे तो घालणार आहोत. लिंबाचा रस घातल्यावरती आपण त्याला आता चांगलं मिक्स करणार आहोत. आता लिंबाचा रस घातल्यानंतर बघा आता कसं होतंय ते. हे बघा, ते मी 15 ते 20 मिनटं चांगलं त्याला म्हणजे शिजवून घेतल्यानंतर, म्हणजे चांगलं हलवलं त्याला मी. त्यानंतर मी एका प्लेटला खाली थोडंसं तूप लावलं आणि त्याच्यानंतर हे प्लेटमध्ये मी काढलं आहे. ठीक आहे. आता ह्याच्यावरती थोडेसे गार्निशिंगसाठी आपण हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते घालणार आहोत. आणि हे जे आहे ना ते आता आपल्याला फ्रीझरमध्ये 3 तासासाठी, म्हणजे 2 ते 3 तास तुम्ही ठेवायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत, पिस्ता, काजू, बदाम काही घालू शकता. माझ्याकडे आता बदाम अवेलेबल होते म्हणून मी बदाम घातलेले आहेत. आता हे मी तुम्हाला फ्रीझरमध्ये ठेवते. 2 ते 3 तासानंतर रेडी झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आफ्टर 2 आवर्सच्या नंतर आपलं हे कलाकंद असं रेडी झालेलं आहे. एकदम दिसायला सुंदर दिसत आहेत. आता त्याचे काप काढते मी आणि तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा रीतीने आपला कलाकंद जे आहे ते रेडी झालेलं आहे. दिसायला एकदम छान दिसत आहे आणि टेस्ट वाईज पण एकदम मस्त आहे. हे बघा, ह्याचं टेक्स्चर मी तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, एकदम कलाकंद सॉफ्ट, एकदम सॉफ्ट झालेलं आहे ते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि आजची कलाकंदची रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया. टिल देन टेक केअर, बाय.